पनवेल. माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उल्वे येथे भव्य अभिष्टचिंतन सत्कार सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामशेठ ठाकूर यांना रयत शिक्षण संस्थेचे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य असे संबोधत त्यांच्या शिक्षणप्रेम, समाजसेवा आणि भूमिपुत्रांसाठीच्या संघर्षाचं कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेला त्यांनी 135 कोटी रुपयांहून अधिक मदत दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रायगडमध्ये भाजप वाढवण्यात रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगत त्यांना विकासाभिमुख आणि लोकहितासाठी झटणारे नेतृत्व म्हटले. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, JNPT आणि सिडको प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवणही गडकरी यांनी यावेळी सांगितली. यावेळी रामपर्व या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच आधुनिक सुविधा असलेल्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला. सत्कार मूर्ती, लोकनेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूरजी, त्याचप्रमाणे सौ वहिनीसाहेब, या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, माननीय श्री गणेश नाईक साहेब, भरत शेठ गोगावले, सुनीलजी तटकरे, आशिषजी शेलार, अदितीताई तटकरे, श्रीरंगप्पा बारणे, आमचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विक्रांत पाटील, श्री दिलीप वळसे पाटील, श्री रविशेठ पाटील, श्रीमती मंदाताई म्हात्रे, श्री महेंद्र दळवी, श्री प्रशांत शेठ ठाकूर, श्री महेश बालडी, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री धैर्यशील पाटील, श्री देवेंद्र साटम, श्री चंद्रकांत दळवी, श्री JM म्हात्रे, श्री किसन जावळे, श्री विजय सिंघल, या ठिकाणी माननीय रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने रामशेठ ठाकूर यांचं अभिष्टचिंतन करतो आणि आई भवानीला प्रार्थना करतो की त्यांचं समाजकार्य असंच अविरत सातत्याने चालत राहो आणि त्याकरता आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो, अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो. आजचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाहीये. हा सत्कार एका सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं याचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा सत्कार आपण सगळे लोक मिळून करतो आहोत. आत्ताच आपण बघितलं रामशेठ ठाकूरांचं जे आयुष्य आहे, छोट्याशा गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याकरता त्यांनी केलेली मेहनत आणि विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था सुरू केली, त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.